आजी नमस्ते. लक्ष असू द्या. ओ सरपंच, बोला काय समस्या आहे? अहो माझ्या घरासमोर त्या कचरा कुंडीचं काहीतरी करा ना, किती वास येतोय. होय, हा मग तुमची समस्या दूर झाली म्हणून समजा. हॅलो, हा सफाई कर्मचारी. अहो ती आपली सुप्री आहे ना, त्या सुप्रीच्या घराच्या समोर जी कचरा कुंडी तिचा लय वास येतोय. ती काय करा, गायब करा आणि डायरेक्ट बंड्याच्या घराच्या समोर नेऊन टाका. हा चालेल. वा वा सरपंच, काय धडाडीचे निर्णय घेता हा तुम्ही. बरं एक नंबर, आवडलं आपल्याला. अजून काय समस्या आहे का? नाही तेवढीच बस झाली. बर ठीक आहे, चला असू द्या हो, लक्ष. येऊ का? हो. येतो हा? चला. ए बंड्या बंड्या बंड्या, इकडे ये, इकडे ये. काय बा सरपंच, कुठे चाललाय? हे पांदीला झालोय. पांडीला जातात का असं उघड्यावर? हा. पांडी का घाण करतोय तू? हा. बाथरूम दिलं ना तुला शासनाने बांधून? अहो ती बाथरूम तुमलाय सरपंच. तुमले इकडे 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 काय? तुमले ना. हा. मग मला सांग, तुला अर्जंट आहे का? लय अर्जंट आहे, जाऊ का मी बरं? बरं एक काम कर, इकडे हा. इकडे इकडे. हा. ऐक, हा. पांडीला घाण नको करू. दुसऱ्याच्या बाथरूम मध्ये जा आजच्या दिवस. अरे पण दुसऱ्याच्या बाथरूम मध्ये ती हानीन ना मला. अरे मी सांगतो ना त्याला. सरपंच कोण आहे? तू हा मग मी सांगतो त्याला, जा तू. आईला मानलं बाबा, काय धडाधड निर्णय घ्यायला लागला. हा, काय म्हणणार नाही ना ते. अजिबात काय म्हणणार नाही तुझा. जातो दुसऱ्याच्या हा. bathroom मध्ये. ए सरपंच, ए ओ सरपंच, ओ सरपंच, अहो माझ्या टाकीचा नळ तुंबलाय. काहीतरी करा ना राव, करा करा करा, काहीतरी करा तुम्ही. हो 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 करतो करतो, पण काय करायचंय? बघा ना आता काहीतरी. बर बघतो. तुझा नल तुंबलाय ना? हा. पाणी भरून झाले का? नाही ना, पाणी पण नाही भरलं अजून, त्याच्यामुळे तर वांद झाले. बर एक काम कर, ते करणे आहे ना, मगाशी पाणी भरीत होता, त्याचं पाणी भरून झालं असेल, त्याचा नळ उपस आणि तिथं खुटी मारून ठेव आणि ते नळ घेऊन जा. अरे सरपंच, नंबर एक आयडिया आहे राव तुमची. जा घे तुझं पाणी भरून. तसंच करतो आता. हा येऊ का? हा. हा बोला की. समस्या सांगा ओ, समस्या सांगा, बाकी काही नका सांगू. कसं आहे माहितीये का, तुमच्या समस्याचं निराकरण करून मला माझ्या कार्यकाळात आहे ना ऑलिम्पिकचा पुरस्कार आणायचा आहे हो. हा. त्यामुळे समस्या सांगा काय असेल ते. समस्या नाही असं 0 मिनिटात सोडवणार बघा, 0 मिनिटात. हा कुठली समस्या असेल. सरपंच, तू शाला मागे लावले. त्याने मांदळ उपसून गेलाय, सगळं पाणी बाहेर गेले. त्याने खोटी पण नाही ठोकली तिथं. कुठं पण नाही ठोकली. मग काय अख्खं पाणी बाहेर गेले. अरे मग पाण्याचा बंदोबस्त लावा. अरे आता पाण्यात- नळाचा. अरे लावतो, तुझ्या पाण्याचा आहे ना 2 मिनिटात बंदोबस्त लावतो, काळजी करू नको. कुठं ठोकायला माणसं पाठवतो ओ तुझ्या. गोळू सरपंच, काय ते तुमचे कर्मचारी होते ते बघा, त्यांनी सगळा कचरा माझ्या दारात ओतला आणि रिकामी कुंडी घेऊन गेले, तर सगळा वास सुटलाय आता जास्तच. अरे मग बरोबर ना, त्यांना कुंडीत न्यायला लावली होती. अहो कचऱ्याचा वास येतो, मग कचरा उचलायला सांगितला होता मी. होय बर बर ठीक आहे. ते कचरा उचलायला लावतो, वास येतो ना. हॅलो सरपंच, आज काय अक्कल बिकल आहे का नाही तुम्हाला? हा? सरपंचाची अक्कल काढतो का? अक्कल काढतो का म्हणजे? अक्कल काढायची तर तुम्ही ती कचरा कुंडी माझ्या दारात कशा आणून टाकली? होय? सगळा वास यायला लागलाय त्याचा. हा, ती पहिली उचला ती कचरा कुंडी. बर थांब, लोड घेऊ नको. तुझी ही समस्या पण 1 मिनिटात मिटवतो. हा, मिटवा. हा चला. हॅलो, हा ते बांड्याच्या दारात कचरा कुंडी उचला आणि गायब करा तिथून बी. हा. ओ सरपंच, तुमच्या बंड्याला माझ्या बाथरूम मध्ये काल पाठवलं होतं. काय झालं? काय झालं माहिती, माझ्या बाथरूम मध्ये आलं होतं. अरे मग मीच पाठवलं होतं त्याला. पण का? अरे त्याला अर्जंट होती ना, म्हणून म्हणलं तुझं जा तुषारचं बाथरूम वापर म्हणलं हा. आजच्या दिवस. म्हणजे माझं बाथरूम काय सार्वजनिक आहे? अरे माझं तुमलं होतं म्हणून आलो होतो मी. हा आणि मला सांग, 1 दिवस वापरलं म्हणून काय झालं? अरे बाथरूम मध्ये आलो तरी अरे थांबा. आणि काय ग? कचरा कुंडीचं काय काय तुझं? अरे ऐकून तर घ्या. मी आधी सांगायला लागलोय. अरे भांडण नका हा, करू. काय भांडण करू नका. काय ग तुझं? दुसऱ्या कशाला धक्का देतो म्हणजे? मी ठेवली हा? का आणून तिथं कचरा मग कशाला ती बाथरूम तिकडे? तुझं सगळ्याच्या भांडताय का? तू सोड रे तू. तू सोड म्हणे. सगळ्याच्या तू. कशाला, हा? काय रे? काय रे? काय काय आहे तुमचं? ओ सरपंच, सरपंच अहो कुठं पळताय? सरपंच बरं झालं तुम्ही आले. काय झालं? दंगल पेटली. दंगल पेटली? हा आपल्या गावात आहे ना, कुठं? दंगल पेटली. कस काय? कशी पेटली काय माहित नाही. आणि मग तुम्ही काय करताय? अहो मिटवायची ना दंगल. नको का? हे ना, तुम्ही आहे ना, हे सरपंचकीचं पद नकोच मला. हे सरपंच पद तुम्ही घेऊन टाका. भागले का? हा भागले.
हे कसं आहे माहिती का, हे सरपंचकीचं पद ज्याचं त्याला शोभून दिसते. लगेच घेऊ का सरपंच पद? हा तुम्ही घेऊन टाका. 6 वाजले अजून 6 तास आहे बाकी. नको सरपंच, नको 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 का? नको, भागली माझी. तुमचं तुम्हाला पद घेऊन टाका. कळलं ना आता गावचा गावगाडा कसा सांभाळायचा असतो, काय करायचं असतं, लोक किती त्रास देतात, कळलं, लोकांच्या समस्या कशा कळलं, सोडवायच्या पण असतात. ते समस्याचं जाऊ दे. आधी तुम्ही ते आहे ना गावातली दंगल मिटवा राव. आधी ती दंगल लय पिटली, तुम्ही आधी इजवा ती दंगल. कुठं चाललेली? ते आपलं धुरपण आणायचं ट्रॅक्टर नाही का, हा तिथं दंगल पिटली. आता कसं माहिती का, ते दंगलीचं जाऊ द्या, पण ते धुरप्यान आणायचं ट्रॅक्टर वाचवा गाड्यानो. नाही तर तुम्हाला माहितीये ते धुरप्यान आणा कसा आहे. म्हणजे ट्रॅक्टर महत्वाचा आहे, हा, लोक नाही महत्वाचे. जावं ते हे घ्या की दंगल मिटवा आधी तुम्ही. येऊ का? बर ठीक आहे ठीक आहे. का वायरमॅन, गावात लाईट कमी तुम्ही जास्त दिसताय. जरा आहे ना तुम्ही कमी या आणि लाईटीला जास्त पाठवा ना. अरे गोळ्या, काय आहे बघ, मी येतो गावात तुमच्या म्हणून लाईट येते, लक्षात ठेव. जर मी यायचं बंद केलं का नाही, हाय ती पण लाईट यायचं नाही, कळलं का तुला? आणि तुमची कुठाने काय कमी आहेत का रे? 100 वेळा आकडे का टाकीचा आहे, तुम्हाला ते डीपीला अर्ज करायला सांगितलं, केला का तुम्ही अर्ज? बरोबर, ठीक आहे. लय बोलले तुम्ही, जावा. माझं डोकं नका खाऊ इथं. ते सरपंचाचं डोकं खा जाऊन. पळा पळा पळा. उग माझ्या डोक्याचं भांजाळ केलं इथं. ए सुप्रे सुप्रे, इकडे इकडे. काय आलं? बरं धरी धर, पटकन धर पटकन. एवढी नटून थटून चालली कुठं पण तू? अरे कुठं काय कुठं, बंड्याला भेटायला जायचंय मला. बंड्याला भेटायला? दे, तुझं काय असतं रे मध्ये मध्ये, कुठे चालली कुठे चालली? हायला ही सुप्री त्या पारुशा बंड्याला भेटायला एवढी नटून थटून का चालली? काय विषय तेच बघतो. दादा काय बघताय? तू काय बघतोय? काय नाही, मी चाललोय बाजारला, जाऊ का? बरं ऐक नाही कारण इकडे 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 का ये. हो? मागे मागे. चल एक लय महत्वाचा विषय, चल जरा. काय महत्वाचं आहे? आज सांगतो तुला वाटानी, चल. मला बाजारला जायचं होतं. चल लवकर. मग सांगा लवकर, चला पटकन. चल. पण काय बघताय? आज सांगतो ना. बघ करण्या, तरी आहे ना मला शंका आलीच होती. ही सुप्री नटून थटून त्या पारुशा बांड्याकडे कशाला जाईल? बघ, नाव बांड्याचं आणि आली कोणाला भेटायला? सरपंचाला. तरी आहे ना मला पहिल्यापासून शंका होतीच. हा, ते सरपंच आहे ना लय चालू माणूस आहे रे. त्याला आहे ना नादिकच येते थोडा जरा. हा. गुरु दादा, सरपंचाला असं काही म्हणू नका, सरपंच नाही असला. अरे करण्या, तुला माहित नाही ह्या मोठ्या माणसाचं असंच असते. इकडच्या कानाला तिकडे खबर लागू देत नाही, ती असं असते त्यांचं. बघ आता घरी कोणच नाही, बाई साहेब बी माहेरी गेल्यात आणि तुला बी दिलंय गावात पाठवून बाजारात जा म्हणून. मग आता तू गेल्याच्या नंतर माग कोण आहे घरी? कोणच नाही. मग हे आली बंड्याचं नाव करून सरपंचाला भेटायला. बघितलं का? आईला खरंच आहे काय? मग ए, करण्या पळ, ए, पळ, पळ. ए करण्या पळ. गोळ्या, ए करण्या, अरे का पाळता? इकडे या, इकडे या, चला लवकर या. सरपंच हाणत नाही ना आपल्याला? ए तुम्हाला फोटो काढायचे का? म्हणजे अरे या काय सुप्रीला फोटो काढायचे. माझा मित्र आहे मरकळचा, मनोज दादा मरकळे, एक नंबर फोटोग्राफर आहे. असले फोटो काढताना भारी जबरदस्त, असले मस्त फॅन्टॅस्टिक फोटो काढते. आपला भांडे आहे ना, हा. त्यांना फाटे आणायला गेलेला आहे. हा, फोटो काढायचे जर असेल ना तर जा आंघोळ करून या. म्हणजे आम्ही काय पारसं वाटतं का तुम्हाला? होय, मग कपडे बदलून ये ना. काय बोलू दादा, हा तुम्ही काय बोला सरपंचा विषय? हा, सरपंचाचं आणि सुप्रीचं लफडे मानला. हा, गपला सांगितलं का सगळं? ते सरपंच आपले फोटो काढणार आहे आणि तुम्ही त्यांच्या विषयी अशा अफवा पसरवल्या. ए गोळ्या, कोणाचं लपडे म्हणला हा? आलो आंघोळ करून. काय म्हणत होता ते? ते म्हणला की सुप्रीचं आणि तुमचं लफडे. दुसऱ्या, तुला जर धाब्यावर जेवायला यायचं असेल तर बंडू शेटला विचारावं लागेल तुला. ए बांड्या, बंड्या, भांड्या नाही, बंडू शेट म्हण, बंडू शेट. शेट हा. याला अरे म्हण ना, धाब्यावर जेवायचंय, जेवायचंय ना, मग म्हण. ऐकलं, सरपंच झोपले काय? सरपंच झोपले काय? सरपंच, त्या दिवशी तुम्ही मला म्हणले होते धाब्यावर खाऊ घालतो, त्या दिवशी काय भूक नव्हती? आज लय भूक लागली. चला की धाब्यावर जीव घाला मला. जा रे, झोपू दे मला. हा, चला ना. तू सांगितलं ना जा म्हणून. जाऊ का मी? सरपंच, तू जा बरं इथून. जाऊ ना? हा जा. बर बर, जातो.
बंड्या बंड्या इकडे इकडे. हा? कुठं चाललंय तू एवढं उड्या मारीत मारीत? सरपंच मला धाब्यावर जेवायचं म्हणले. हा, हा. होय मग बर पैसे कोण देणार आहे? सरपंच सरपंच. हा. आईला बंड्या हा? सरपंच पैसे द्यानच म्हणल्यावर मला पण नाही ना ढाब्यावर हा, हा, जेवायला. नाही मला एकट्याला जा म्हणले सरपंच धाब्यावर जेवायला. होय हो बर सरपंच कुठे आहेत मग? हात की खाली झोपले तर. चिचा खाली. हा. होय मग चल ना आपण विचारून येऊ सरपंचाला म्हणा गोळ्याला पण नेऊ का? हा. नाही सरपंच म्हणले ना ने म्हणून मग नेतो बाबा मी. मग चालेल ना जर सरपंच म्हणले तर घेऊन जा. चल आपण विचारून येऊ चल मग सरपंचाला. सरपंचाला विचारून येऊ. हा. हे धाब्यावर जेवाय. चल गोळ्या पटापटा. चल. ओके तर झोपले सरपंच. हा. ए, नीट कर थांब. हा, एक मिनिट थांब. सरपंच गोळ्या म्हणतोय मला बी धाब्यावर जेवायला यायचं नेऊ का त्याला? अरे जा म्हणलं ना तुला इथून. बरं जातो. चल तुला बी म्हणले राव चल लवकर आता दोघं जाऊ. गोळ्या ए, बंड्या. आईला राव सरपंच आपला लय दिलदार माणूस आहे हा. हा मग तुला बी धाब्यावर जेवायला घेऊन जा म्हणला. आईला असं दाबून हाणायचं ना आता लय दाबून हाणायचं. बंड्या मी तर नुसतं तंगड तोडणार मी आहे. तर लय खाणार आहे बाबा. आईला ए गोळ्या बंड्या ए, उड्या मारत कुठे चालला तू? हे, सुप्रे आम्ही ना ढाब्यावर चाललोय जेवायला. जेवायला चालला? हा मी पण येऊ का? चालतंय चल की. काय चालतंय चल की. काय झालं? अरे सरपंच आपल्या दोघाला म्हणलाय जा. आता हिला न्यायचं म्हणलं सरपंचाला विचारावं लागेल ना. अरे बांड्या मग येऊ दे ना सुप्रीला. आणि तसं बी सरपंच काय बोलणार आहेत का सुप्रीला नको नेऊ म्हणून? हा एवढा मोठा ट्रान्सपोर्टचा पैसा आहे त्यांच्याकडे. सरपंच असं सुप्री खाऊन खाऊन किती खाईन रे? हा. 10-12 रोट्या 1 जिरा राईस याच्यावर काय खाणार आहे तेव्हा? काहीच नाही. आणि आता मला सांग सरपंचाकडे जायचं म्हणलं तर सरपंच झोपलेत. परत त्यांची झोपमोड करायची तीनदा ते बरं वाटतं का? नाही मग आणि आता तर गेलतच ना आपण माझं विचारायला गोळ्याला घेऊन जाऊ का म्हणून. हा, गेलतो. ते म्हणले ना घेऊन जा म्हणून. हा मग बरोबर जाऊ सुप्रीला बी घेऊन. नाही बरं नाही हा. होय. सुप्री फक्त रोट्या आणि भातच खाणार आहे का? अरे खाईन जे काय असेल ते बरं. पीस बीस खाईन रसा बिसा बरं, पिईन. चल. सुप्रे चल आपली. चल सुप्रे नाच. सुप्रे नाच. धाब्यावर. ओय, सुप्रे नाच ना फुकटचं काय भेटायला लागलंय. शिकलात पाय भरून माझा. नाच. अरे पडशील तिकडे चल. दुसऱ्या इकडे काय रे गोळ्या? कुठं चाललाय? घरी चाललोय. घरी चाललंय का? बरं ढाब्यावर जेवायला यायचं का? ढाब्यावर जेवाय चालले काय तुम्ही? हा. अरे खर्च कोणाचा आहे? सरपंचाचा. सरपंचाचा. हा चल. अरे चला. ए थांबा काय लगेच चला विचारावं लागन. अरे बांडे आता सरपंचाला परत विचारायला जायचं का? सरपंचाला नाही मला विचारावं लागन. मला सांग सरपंच कोणाला जा म्हणलेत? तुला. तुला ना मग विचारावं लागेल का नाही? हा मग तुषारला मला विचारायला. दुसऱ्या तुला जर ढाब्यावर जेवायला यायचं असेल तर बंडू शेठला विचारावं लागेल तुला. ए भांड्या. ए, बंड्या बांड्या नाही बंडू शेठ म्हण. बंडू शेठ. शेट. हा. याला अरे म्हण ना ढाब्यावर जेवायचंय ना मग म्हण. म्हणतो. ओ बंडू शेट ढाब्यावर जेवा येऊ काय? चल हा? अरे खाऊन काय खाशील? ताटलीवर रस्सा पिशील आणि 1-1.5 रोटी खाशील बघ. त्याच्या पलीकडे काय हा? 1-1.5 नाही मी जास्तच खाईन. किती खायचे तिथं चल. तू तरी कवा नाव घेणार आहे चला, माझं? चला, लवकर. नाचावं लागेल नाच. हे, हे, हे. फुकटचं गिळा येऊ नको तिथं नाच. काय कोण आहे? इकडे इकडे अरे इकडे इकडे काय बरं ढाब्यावर जेवायला चल आमच्या सोबत. हे, मला यायचं. करण्याला कशाला धाबीर जेवायला? अरे का बांड्या हा? अख्खं गाव जेवायला चाललंय. हा. आणि सरपंचाच्या गाड्यालाच न्यायचं नाही म्हणजे सरपंच चिडतील ना आपल्यावर. चिडतील होय? मग मग त्याला घ्यावं लागते का? घ्यावंच लागेल त्याला. ए करण्या चल धाब्यावर जेवायला चल. हे, मला यायचं. चल मला सरपंच खवळ मला तिकडे पांढरा जायचे. ए सरपंच काय खावलं? ते पांढरा लावले सरपंच मला. सरपंच नाही खावलं विचारून आलोय मी. चल धाबीर थांब मी विचारून देतो मग. ए, मग मला यायचं जाऊ दे. ए कारण ये. माझं ऐकून घे ना. माझा विश्वास नाही का? विचारलं मी. ए गोळ्या विचारलंय का नाही? बंडू शेठ म्हणतात ना मग? विचारलंय म्हणून चल. मग ए, मला यायचं रे सरपंच नाही. खवळ द्या आणि पाणी जाईल दुसऱ्याच्या वावरात. ए उचला त्याला. उच- ए, चला. अरे मला यायचं रे. चल. ए, अरे ऐक रे. अरे अरे नको ना ऐकायला रे. काय- सरपंच खवळे. काय नको कसं हॉटेल व्हेज नॉन व्हेज नुसतं दाबून मटण हाणायचा. कसं झालं जेवण?
नंबर एक. नंबर एक म्हणलं का नाही पार्टी देतो म्हणून सगळ्याला आहा. चला कसं दाबून अरे काय दारवाट्या खाल्ल्यात राहतो आईला गडी पण कामाचा आहे ए, थांबा थांबा बिला पण जाऊ कोणी थांबा इकडे वा एक मिनिट मागवा सारखं चला हा शेठ बोला किती झालं आमचं तुमचं सगळ्यांनी झाले 2500. 2500 आईला एवढं खाऊन मी फक्त 2500 रुपये झाले राव हा सरपंचाच्या नावावर टाकून द्या कोण सरपंच? आमचा सरपंच तुमचा कोणचा? आईला आपल्या सरपंचाला ओळखीत नाही ते आमचा सरपंच सरपंच विरपंच कोण नाही इथं. हम्म, इथं बिल महत्वाचं आहे. अहो, पैसे आहे का तुमच्या कोणाकडे? अहो पण ती सरपंच नाही का ती प्रकाश कोकडे ती न्यू बालाजी ट्रान्सपोर्ट रांजणगाव अहो हायवेला गाड्या पळतात निसत्या ते आमच्या गावचं सरपंच सगळा महाराष्ट्र ओळखीतो त्यांना असल्या सरपंचाला मी कोणाला ओळखत नाही. ए? बिल टाका नाही तर भांडी घासायला जा. काय झालं असेल माहिती का ही गिराईकला येते ना यांना गणगणित लक्षात राहिलं नसेल ना सरपंच कोण येते आपल्या सरपंचाचा फोटो आहे का कोणाकडे फोटो आहे का गोळ्या नाही माझा मोबाईलच घरी राहिला. मोबाईल घरी आपल्या सरपंचाचा फोटो आहे का हा? नाही बाय तुझ्याकडे माझ्याकडे तर नाही ना. बरं जाऊ द्या तुमच्या तिघाचं काय खरं नाही गडी आहे त्याचा ए करण्या मालकाचा फोटो आहे का तुझ्या नाही. अरे काय माणसं राव तुम्ही हा? अरे काय साधा सरपंचाचा फोटो नाही तुमच्याकडे अरे त्याची पार्टी खाल्ली राव फोन अरे त्या खाल्लेल्या मिठाला तरी जागा त्याचा फोटो तरी ठेवा अरे माझ्याकडे फोन असता ना तर मी त्याचा स्क्रीनला फोटो लावला असता स्क्रीनला सरपंचाचा आपल्या कळलं का बरं एक काम करा ना बोला. ए सरपंचाला फोन तरी लावा राव कुणीतरी हा? सुप्रे फोन लाव सरपंचाला. ए, लाव सुप्रे 2 मिनिटात आता का लवकर मला बाकीचे गिरायक बघायचे सरपंच तुमच्यासाठी. लागलाय का हा 1 मिनिट थांबा साऊंड ओपन कर मोठा कर आवाज हा लागलाय वा, उरका उरका. टेन्शन नाही लय लय दिलदार माणूस आहे आमचा सरपंच हा. बघू ना आता काय अख्ख्या होतं. गावात हात आहे. हा लावलाय हॅलो सरपंच ए बट्या बोलतोय सरपंच सरपंच दहावीर जेवायला आलो होतो काय नाही 1 मिनिट फक्त मालकाला बोला 1 मिनिट मालकाला बोला फक्त ए दहाव्याच्या हॉटेलच्या मालकाला म्हणजे आता तुम्हीच म्हणले ना मला जेवायला जा म्हणून इकडं धाब्यावर सरपंच असं नका करू राव तुम्ही सकाळी झोपले होते मी आलतो तुम्हाला विचारायला तर तुम्ही म्हणले जा तुला काय करायचं ते कर अरे मी झोपलो होतो तुला फक्त जा म्हणलं इथून जा म्हणलं अहो, नाही. जेवायला जा म्हणलं का? अहो नाही सरपंच असं कसं राव बिल लय झाले राव सरपंच किती बिल झालंय? किती बिल झाले हो 2500. 2500 रुपये झाले अरे पांड्या तू एकट्याने 2500 रुपयाचं खाल्लंय का? सरपंच एकटा नव्हतो मी मग अजून दोघं तिघं होते तुला कोणी दोघं तिघं गोळा करून घेऊन जा सांगितलं होतं? आता तुम्हाला तरी तुमच्याकडे आणलं होतं मी गोळ्याला याला तुम्ही जा म्हणले हे बघ, मी काय तुला जेवायला जा म्हणून सांगितलं नाही, मी काही बोललेलो नाही तुला, कळलं का? तुला जे काय करायचं ना ते कर. माझ्या लागू नको, मी काय बिल देणार नाही. अहो सरपंच असं नका करू राव ती लोक लय आमच्या तोंडाकडे टकामका बघायला लागलेत राव हा ते बिल द्या ना राव तेवढं हे बघ, मी काय बिल देणार नाही, माझं ते काम आहे. मला टेन्शन देऊ नको, फोन ठेव. अरे ते सरपंच पण ऐका ना राव सरपंच आता ठेव फोन ठेव. सरपंच ए बांड्या अ, कशाला आणले रे मग एवढे सगळे इथं हॉटेलमध्ये उचकून जेवायला हा? सरपंच आता काय बोलले ऐकलं का सरपंच म्हणतात बिल नाही देणार तू तर लय तावात आलो होता चला जेवायला सरपंचाचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे एवढा मोठा पैसा आहे सरपंच लय दिलदार माणूस आहे याच्यासाठी उचकून आणलं का मला हे सगळं तुझ्यामुळे झालंय तुमच्यामुळे माझ्यामुळे काय नाही झालं हे बघ. माझा एकटा येत होतो ना मी माझा एकटा येत होतो ना माग लागून लगे याची काय करत होती बरं तू आवाज द्याला ह्याला चल त्याला चल नाही. ते तर करण्या येत नव्हतं त्याला उचलून आणलंय तुम्ही माझं काय नाही तुझा रुबाब नडला काय? तुला लय ऍटिट्यूड आलत ना मी बंडू शेठ मी सगळ्यांना घेऊन चाललोय मला विचारायचं म्हणलं होता ना तू हा बरे बिलाचं का थांबा मी काहीतरी मॅनेज करतो मॅनेज कर मग हा टेन्शन घेऊ नका बोल. तुम्ही नका टेन्शन घेऊ नका मॅनेज करतो मी हा कर हा देऊनच टाक. हा देऊन टाकतो मी गप्पा देऊन टाक. भांड्या हा त्यामुळे जर सरपंचाने मला झापला ना मग बघ तू मी गप. येत नव्हतो. तू गप काय बोलू नको साहेब बोला. बिल किती झाले म्हणले 2500. 2500 का हा.
किचन कुठे आहे तुमचं किचन? किचन इथं माग आहे. तुम्हाला दिवसभर भांडे घासा लागते पण आता. घासतो ना भांडे दिवसभर. कारण 2,500 रुपये रोज द्यायचं म्हणजे सोपं नाही मला बी परवडलं पाहिजे. घासतो ना भांडे. चला कॅप्टन यांना माग न्या, किचन दाखवा यांच्याकडून भांडी बिंडी घासून घ्या, हॉटेल बिटेल साफ करून घ्या सगळं यांच्याकडून. चला मागे. आम्ही काय भांडे बिंडे घासणार नाही. आणलंस तू चल. हे बघा चला चला सगळे मागे चला. चला मागे चला. चला तुम्ही ऐका, तुम्ही त्याच्याशिवाय सुटका नाही आपली. चला